घरामध्ये पाणी गेलं ते. तर अशा प्रकारे आपण आता सध्या उभे आहोत ते मांजरा नदीच्या पुलावर. भातखेड्याचा पूल या नावाने हा पूल संबोधला जातो. तर आता आपण इथे पाहू शकतो की पाण्याची स्थिती नेमकी कशी आहे. तर आपण थोडं कॅमेरामॅनच्या सहाय्यानं आपण कॅमेरामॅनला सांगू सूचना की समोर दिसणारा जो रेल्वे पूल आहे हा रेल्वे पूल अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात गेलेला आहे आणि या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजूला असलेलं भातखेडा नावाचं जे गाव आहे त्या गावाचा काही भाग हा पाण्यात गेलेला आहे. अशी ही पाण्याची स्थिती गेली 3 दिवस झाला आहे. अनेक लोकांची शेती पाण्याखाली गेलेली आहे, घरं पाण्याखाली गेलेली आहे, प्रचंड प्रमाणात संपत्तीचं नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारचा प्रलय हा जो सध्या आलेला आहे मांजरा नदीचं हे रौद्ररूप जे आपण पाहतो आहोत. तर हे रौद्ररूप गेल्या 7-8 वर्षामध्ये लोकांना पाहता आलं नव्हतं. गेल्या 10 वर्षात पाहता आलं नव्हतं. इथले ग्रामस्थ आहेत, काही स्थानिक लोक आहेत, ते आपल्याला माहिती देत आहेत. सर, हे पाण्याविषयी काय सांगाल तुम्ही? ते बरेच गेल्या 20 वर्षापासून बरोबर आत्तापर्यंत असं पाणी आले नव्हतं. वा वा. त्या पाण्यामुळं गेले 5-7 वर्ष दुष्काळ होता, तो पूर्ण गेला. पण सध्या शेतकऱ्याची त्या पाण्यामुळं इतके प्रचंड नुकसान झाले की ते आज दुष्काळ आणि हे ओला दुष्काळ ते कायम शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली असं यांना म्हणायच्या थोडक्यात. तुम्ही काय सांगाल सर, हे सध्याचं जे पाणी आहे? मराठवाड्यामध्ये सततच्या दुष्काळामुळं गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ आणि यावर्षी ओला दुष्काळ. गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळामुळं शेतकरी भयानक संकटात असतानाच यावर्षी ओल्या दुष्काळामुळं आणखीन परत पुन्हा शेतकरी या पाण्यामुळे या पावसामुळे आणखीन संकट शेतकऱ्यावर ओढवलं आहे. धन्यवाद सर. तर अशा प्रकारच्या आपल्याकडे संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही लोकांना पाणी आल्याबद्दल आनंद वाटतो आहे, त्याच वेळेला पाण्यामुळं अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे. ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांना निश्चितच या पाण्यामुळे त्रास झालेला आहे. शेतकरी काकाच्या घ्यायला आपण शेतकरी काकाला काही प्रश्न विचारूत. ह्या पाण्यामुळे काय काय अडचणी काय निर्माण झाल्या किंवा आनंद काय झाला? म्हणजे काय, आता पाणी पाठीमागं कमीत कमी 10 वर्षापूर्वी कमी होतं पाणी, पाण्याचा त्रास झाला. आता पाणी जास्त झाल्यामुळं सोयाबीन आणि रस्त्यावरचे ते झाडं वगैरे सगळे वाहून गेले आणि खूप त्रास झाला. त्रास झाल्यामुळं लोकांचे नुकसान निश्चितच अगदी काकानी म्हटल्यासारखं ह्या पाण्यामुळे आपल्याला थोडंसं सुख जरी जाणवत असलं तरी प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचं जे नुकसान झालेलं आहे, ती जी तूट आहे, ते जे नुकसान आहे ते भरून काढण्यासारखं इथं अनेक ग्रामस्थ जमलेले आहेत. आपण ह्या ग्रामस्थासोबतच ह्या पाण्याचा थोडासा आनंद घेऊयात. लाईव्ह TV साठी संतोष गिरी, अहमदपूर.